कि बच्चों के लिए ये ओपन जिम यहाँ पर लगाया गया था और इस ओपन जिम की हालत क्या है ये भी आप देख सकते हैं। इस ओपन जिम को, इस मशीन को, इस स्ट्रक्चर को फिर से कहीं दूसरे जगह पे लगाया जा सकता था, लेकिन महानगर पालिका का या एमएमआरडीए का पैसा किस तरह बर्बाद किया जा रहा है ये उसका पुख्ता और लाइव तस्वीर आप सीएनयू चैनल के माध्यम से देख रहे हैं। यहाँ के जो स्थानीय शाखा प्रमुख है किशन टिकेकर, उन्होंने कंप्लेन किया है एमएमआरडीए को, मुंबई महानगर पालिका को, क्योंकि शौचालय तोड़ दिया है। तो यहाँ की जो स्थानीय महिला है वो शौच के लिए कहाँ जाएंगे। नमस्कार, आप सभी दर्शकों का सीएनयू चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है मुंबई के मानकुर्द रेलवे स्टेशन के पास, मानकुर्द महाराष्ट्र नगर में, और आपको मैं एक लाइव तस्वीर यहां से दिखा दूं कि ये 2 महिला शौचालय G+1 शौचालय बनाया गया था, जिसको एमएमआरडीए ने तोड़ दिया है। यानी कि जो यहाँ पे कॉन्ट्रैक्टर है एमएमआरडीए के माध्यम से जो काम कर रहे हैं मेट्रो का, उनके माध्यम से इसे तोड़ दिया गया, क्योंकि यहाँ पर जो स्थानिक महिला थी वो इस शौचालय का इस्तेमाल करते थे। लेकिन दूसरी और भी एक लाइव तस्वीर मैं आपको दिखा दूँ कि बच्चों के लिए ये ओपन जिम यहाँ पर लगाया गया था और इस ओपन जिम की हालत क्या है ये भी आप देख सकते हैं। इस ओपन जिम को, इस मशीन को, इस स्ट्रक्चर को फिर से कहीं दूसरे जगह पे लगाया जा सकता था, लेकिन महानगर पालिका का या एमएमआरडीए का पैसा किस तरह बर्बाद किया जा रहा है ये उसका पुख्ता और लाइव तस्वीर आप सीएनयू चैनल के माध्यम से देख रहे हैं। यहाँ के जो स्थानीय शाखा प्रमुख है किशन टिकेकर, उन्होंने कंप्लेन किया है एमएमआरडीए को, मुंबई महानगर पालिका को, क्योंकि शौचालय तोड़ दिया है। तो यहाँ की जो स्थानिक महिला है वो शौच के लिए कहाँ जाएंगे। दूसरी तरफ जो बच्चों का ये जो ओपन जिम का सामान है उसे तोड़ दिया गया है। लाखों रुपए का यहाँ पर नुकसान किया जा रहा है। अगर इसी जिम के जो सामान है, ओपन जिम का सामान जो स्ट्रक्चर है, इसे उठा के कहीं सुरक्षित जगह पे रखे होते तो ये इसे वापस दूसरे किसी जगगह पर उपयोग किया जा सकता था, इसका इस्तेमाल किया जा सकता था। लेकिन इसके ऊपर कचरों का अंबार रख दिया गया ताकि ये सड़ जाए और फिर से नए इस तरह के ओपन जिम बनाने के लिए फिर से सरकारी फंड, रिश्वत है वो खाने की कोशिश करेंगे। यह शौचालय पूरी तरह से तोड़ दिया गया। यहाँ पर विरोध होने के बाद आधा जब लोग विरोध कर रहे थे तो आधा शौचालय ऐसी रह गया और आधा टूटा हुआ है। क्या करेंगे किशन जी, तुम्ही ह्याबद्दल एमएमआरडीएला, मुंबई महानगरपालिकाला, स्थानिक प्रशासनाला तुम्ही कंप्लेंट केलं, काय तिथून कारवाई झाली का? आम्ही स्थानिक लोकांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केला आणि स्वतः मी वॉर्ड ऑफिसरला 3 महिन्यापूर्वी ह्या शौचालयाबद्दल बोललो होतो की ह्याला पुनर्वसन द्या किंवा कुठेही लवकरात लवकर तात्पुरती सुविधा द्या, कारण मेट्रोचं जे काम चालू आहे ते लोकांसाठी चालू आहे। लोकांचे जीव घेण्याचा विषय इथं चालू झाला आहे आणि एक महिला त्या दिवशी स्वतः अधिकारी सातव आणि इतर अधिकारी इथं उभे होते। त्यावेळेस मी त्यांच्याशी बोललो, बाबा यांना पर्याय व्यवस्था करा मग ते तोडा ना। तर आम्ही चर्चा करत असताना पाठूनच बुलडोजर आणला, ते पाठूमागून महिला, एक टॉयलेटला मुस्लिम महिला होती बसलेली, ती बाहेर पळत आली, त्या सातव साहेबांच्या समोर आली पळत। ते घाडगे म्हणून ते मेट्रोचे इंजिनियर आहेत ते स्वतः होते, त्यांच्यासमोर आली आणि इकडून पाठीमागून ते बुलडोजर चालू होतं। ती महिलेची जीव गेला असं त्या दिवशी। त्या बाहेर 2 महिला पळत नसते आल्या, तर मुस्लिम महिला आणि अजून एक महिला होती। हां, तर त्यांना मी थांबायला सांगितल्यानंतर ते थांबलं। महिला लोक जमा झाले लोक आणि मग ते पळून गेले सगळे। आणि आता बघा ओपन जिम आहे ही लोकांच्या पैशातून, जनतेच्या पैशातून उभी झालेली आहे। आमदार तुकारामजी काते यांनी ह्या फंड वापरून ह्या जिमचं, ओपन जिम पुरुष आणि लहान मुलांसाठी बनवलेली आहे। पण तिचेही लक्ष न देता अडाणी आणि हे लोक जे मेट्रोचे, एमएमआरडीचे, यांना मी पत्रव्यवहार 8 दिवसाला पत्रव्यवहार परत केलेला आहे आणि स्वतः त्यांच्याशी चर्चा करतो आहे। महापालिकेचे आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक अभियंता यांच्याशी आणि ते अशा अनेक अधिकाऱ्यांशी मी चर्चा चालू आहे, पण त्यांनी कधी काम थांबवलं नाही आणि लोकांना दुरसोय होते। आणि लहान लहान मुलांना शाळेत जायला 1-1 तास लागतो, कारण इथं मोठे अवजड वाहनं बंद केलेले 4 वर्षे। पण ह्या लोकांनी मोठे मोठे कंटेनर, मोठे मोठे मातीचे डंपर हे सतत चालू आहे आणि इथं दोन्ही साईडने खड्डे खोदलेले आहेत मेट्रोच्या संदर्भात। पण तिथं बघितलं तर लोकांना जायला 2-2 तास ट्रॅफिक जाम होते, रिक्षासुद्धा बंद, सगळे बंद आणि लहान मुलांना श्वसनाचे त्रास व्हायला लागलेत, कारण धुळीचं एवढं साम्राज्य झालं आहे, एवढं दूषित पाणी। आणि मेट्रोच्या कामामुळं पाईपलाईन तुटतात रोज। आज काल एक मोठी पाईपलाईन तुटली, पाण्याचा प्रश्न सुटला नाही अजून। आणि परत ते तुम्ही जर बघितलं बऱ्याचशा जागा लोकांच्या घरात सांडपाणी जायला लागले ह्यांच्या कामाच्या याच्यामुळे तोडून। मला काय विचारायचं आहे की जे मोठं अवजड वाहतूक जे गाड्या चालू आहेत ह्यांचा रस्ता कुठला आहे, मार्ग कुठला आहे?
ह्या मार्ग चेकनाक्या मार्ग आहे. तिथून ते 4 वर्षापूर्वी MMRचे दराडे साहेब आयुक्त यांनी स्वतः सांगितलं होतं आणि आपले स्वतः DCP साहेब होते त्या काळातले आणि सिनियर होते गोळे साहेब यांनी सांगितलं ते चेकनाक्या मार्गे वन विभागातून त्यांच्या आणि त्या रस्ता त्यांना बनवून दिला होता, पण त्या रस्त्याने गाड्या जायला सांगितल्या होत्या. त्या रस्त्याचा वापर करत नाही ते लोक. त्या रस्त्याचा वापर न करता ह्या महाराष्ट्र नगरच्या छोट्याशा रस्त्याचा वापर त्या भुयाराची वाट लावून टाकली. सगळे भुयाराचे हे जसं काम चालू झालं ते भुयाराचं पूर्णपणे नादुरुस्त करून ठेवलं. तिथं अपघात होतात रोज आणि लोकांच्या जीवाशी हे लोक खेळतात, पण कुठेही प्रशासन याला लक्ष देत नाही. मी सांगितलं की तुम्ही मोर्चा करणारा जर हे सगळे मागणी पूर्ण झाली नाही आमरण उपोषण पण करणार आहे. ह्यासाठी जर यांनी जर वेळ नाही दिली, यांनी हे महिलांच्या जे टॉयलेटचा प्रश्न आहे हे जर लवकरात लवकर सोडणार तर मी लवकरात लवकर आमरण उपोषण स्वतः आम्ही आमचे सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जे पक्षप्रमुख आमचे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे विभाग प्रमुख मंगेश सातमकर साहेब आणि माजी आमदार तुकाराम काते साहेब ह्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन करणार आहेत आणि आमरण उपोषणचं सुद्धा मी त्यांना सांगितलं आहे. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की एवढं मोठं कारशेडचं काम चालू आहे मानपूरमध्ये, तर इथं स्थानिक मुलांना किती जॉब आहे, नोकरी आहेत, काय सांगा? नाही, इथं स्थानिक नाही, इथं बाहेरच्या गुंडांना आणून यांनी रोजगार दिला आहे. बाहेरचे लोक आणलेत आणि मोठे मोठे गुंड इथं बसवलेत आतमध्ये आणून. भले त्यांचे सिक्युरिटी असू, सगळ्या गोष्टी ह्या बाहेरच्या लोकांनी दिल्या. स्थानिक भूमिपुत्रांना इथं बिलकुल न्याय दिला नाही या लोकांनी. इथं भूमिपुत्रांना जेव्हा कामाची सुरुवात होती तेव्हा सगळे मोठे मोठे नेत्यांनी सांगितलं होतं की इथं स्थानिक लोकांना नोकरी भेटणार आहे, कामं भेटणार आहे, रोजगार भेटणार आहे, पण ते रोजगार कुठे आहेत? तो रोजगार त्यांनीच खाऊन टाकला. त्या स्थानिक लोकांचा रोजगार ह्या नेत्या लोकांनीच खाल्ला. हे सगळ्यांना माहिती आहे, पुऱ्या महाराष्ट्र नगर मानपूरच्या जनतेला माहिती आहे. माझी इच्छा होती की मानपूरच्या जनतेला, ट्रॉम्बे मानपूर ह्या इथल्या जनतेला इथं रोजगार मिळावा, पण इथं एकही आतमध्ये दाखवा त्यांनी की आतल्या लोकांना किती लोकांना रोजगार दिला आहे. तुम्ही ह्याच्याबद्दल तुम्ही पत्रव्यवहार केला आहे का आणि तुम्ही मोर्चा काढणार आहे का? पत्रव्यवहार केला. ह्याच्या आधी मोर्चे काढलेले आहेत आम्ही, पण ह्यांनी आणि पाण्यात बसून आम्ही आंदोलन केलेत. आमचे माजी आमदार तुकारामजी काते साहेब यांनी स्वतः उपोषण या रस्त्या संदर्भात केलं होतं, स्वतः मेट्रोच्या याच्या संदर्भात केलं. काही लोकांनी तुकाराम कातेला बदनाम करायचा प्रयत्न केला आणि ते लाचार लोक होते. ते आता जसे शिंदे गटात गेलेले लाचार लोक होते, खोक्यांमुळे ते गेले, त्याच लोकांनी त्या तुकाराम कातेसारख्या चांगल्या माणसाला बदनाम केलं, वारकरी माणसाला बदनाम केलं. त्यांनी नेहमी चांगले मंदिरांचे कामं करून दिले, हॉल बांधून दिले होते, इतर रस्त्याचे कामं करून दिलेत, महापालिकेच्या माध्यमातून, आयुक्तांच्या माध्यमातून, MMRDच्या फंडातून चांगले कामं करून दिले, पण ह्या लोकांनी त्याचा सगळं वाट लावलं. प्रश्न तुम्हाला हे विचारायचं की हे मोठं वोट बँक आहे, पण नेत्यांचे इथं लक्ष नाही आहे, काय सांगा? नेत्यांचं लक्ष नाही. त्यांनी दाखवा कुठले कामं केले त्या नेत्यांनी तरी, आणि खोटे आश्वासन देऊन लोकांना आत्तापर्यंत वेटेज धरलं आणि हे जनता उपाशी हे तुपाशी असा प्रकार यांचा चालू आहे. म्हणून काय सांगणार आहे? तुमच्या लोकांची शौचालय आता तुटले आहेत, काय सांगणार आहे? आम्ही लोक आता शौचालयामध्ये जायचं कुठं? आता बायका आहेत, सकाळचं डबे आहेत, कुठं आता एवढं लांब दिलं तर आम्ही एवढं लांब जाणार नाही. आमचं जिथे आम्हाला जवळच पाहिजे बाथरूम. काय सांगणार आहे? तुम्ही कुठे जाता? आम्हाला बाथरूमचीच हे प्रॉब्लेम. बायकांना सकाळी स्वयंपाक करावा लागतो, डबे द्यावं लागतात. मग त्याने तेवढ्या पाट तिकडं जातील का? तिकडं गर्दोली फिरतात, सगळे फिरतात, तिकडे जाऊ शकत नाहीत. ते बाथरूमचं व्यवस्था करून द्यावं ते. आप कहाँ रहते हैं? इधर रहता है। इधर ही रहते हैं। क्या यहाँ की हालत है जैसे? हालत सबसे खराब है। ये देखो ना, खड्डा खोद के, ये जिम का हालत देखो कैसा किया है, ये बाथरूम का हालत देखो। अंदर लेडीज था तभी पण पीछे से आके फोकलन मार के वो लोग ने तोड़ दिया बाथरूम। वो लोग ने बाहर निकलने को पण नहीं दिया। 2 लेडीज मारता था अंदर। ऑफिस चलिए मैं आपको बता दूं कि MMRDA का जो प्रोजेक्ट मेट्रो का जो चल रहा है वो तो पूरा करना है किसी भी हालत में, क्योंकि लोगों को आवाजावन के लिए काफ़ी सहूलियत मिलेगी, लेकिन लोगों की सहूलियत के लिए कई बड़े नुकसान भी किए जा रहे हैं। जैसे कि आपने शौचालय देखा, आपने ओपन जिम की हालत देखा, लेकिन यहाँ के जो शाखा प्रमुख है उन्होंने साफ साफ कह दिया है कि यहाँ कारसेट में बड़े बड़े गुंडों को बैठाया गया है, बड़े बड़े डॉन लोग को बैठाया गया है, और उनके माध्यम से जो उनके पास काम करने वाले जो युवक हैं, लड़के हैं, वो यहाँ पर काम करते हैं। स्थानिक लोगों के नाम पे सिर्फ लोगों को बेवकूफ़ और उल्लू बनाया जा रहा है। स्थानिक लोगों को कोई भी रोज़गार नहीं है, ऐसा यहाँ के शाखा प्रमुख जी का कहना है। लेकिन मैं आपको बता दूँ कि यहाँ पर मानपुर जगत नाके के पास एक रोड बनाया गया है, वहाँ से कार सेट के लिए बड़ी बड़ी जो डंपर है या गाड़ियाँ है, ट्रक है, वो वहाँ से आवाजावन करेंगी। लेकिन मानपुर का जो महाराष्ट्र नगर का सिग्नल है, उस भुआरी मार्ग से ये सभी बड़ी गाड़ियाँ इस कार शेड के लिए आवाजावन करती है। उसके वजह से कई छोटे छोटे बच्चों की जान जा चुकी है। इसका जवाबदार कौन है?
शाखा प्रमुख ने यह भी कहा है कि अगर हमारी ये जो मांग है पूरी नहीं होती है तो उसके बाद यहाँ पर आमरण उपोषण करेंगे और जनता को न्याय दिलाने की कोशिश करेंगे। देखते ये हैं कि ट्रॉम्बे पुलिस स्टेशन की तरफ से, ट्रैफिक विभाग की तरफ से किस तरह एक्शन लिया जाता है। दूसरी तरफ MRDA के जो अधिकारी है, मुंबई महानगर पालिका के जो अधिकारी है, जिनकी आंखों में पट्टी बंधी है, जिस तरह ये पूरा सामान बर्बाद किया जा रहा है, पैसे बर्बाद किया जा रहे हैं, कब तक इन सभी पर कार्रवाई होगी। हालांकि आज एक मीटिंग भी है कारशेड के अंदर, मेट्रो कारशेड के अंदर, वहां पर भी कई मुद्दों पे चर्चा होना है। इस मुद्दे पर शाखा प्रमुख जी से जानना चाहेंगे क्या आज आप लोगों की आज एक मीटिंग है, उसमें आप जाने वाले, क्या कहेंगे? अभी MMRD के साहब और सीनियर साहब ने मेरे को रिक्वेस्ट किया परसों की बाबा परवा मला सीनियर साहेब, नवीन सीनियर साहेब आले, त्यांनी स्वतः सांगितलं आणि आमचे खान साहेब क्राईम पे आहे, त्यांनी पण विनंती केली की बाबा चला तुम्ही सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करतो। आणि त्यांचं नेहमी मला पोलिसांचं सहकार्य असतं, पोलिसांचं नेहमी सहकार्य असतं, त्याच्याबद्दल काय माझं दुमत नाही आहे। पण त्यांनी विनंती केल्यामुळे मी बोललो ठीक आहे। मग त्यांनी आज मीटिंग लावलेली आहे MMRD मेट्रोच्या कारशेडमध्ये की मेट्रोचे काही अधिकारी आहेत, काही MMRDचे अधिकारी आहेत आणि महानगरपालिकेचे अधिकारी हे इथं आलेले आणि सीनियर साहेब स्वतः त्याच्यात मध्यस्थी करून याला मार्ग काढतायत। त्यामुळे त्या पोलिसांचे मी धन्यवाद मानतो, सीनियर साहेबांचे धन्यवाद मानतो, ते खान साहेबांचे पण धन्यवाद मानतो कि त्या लोकांनी ह्याच्यात मध्यस्थी काढायचा प्रयत्न चालू है। चलिए मैं आपको कुछ लाइव तस्वीर दिखा दूँ कि किस तरह यहाँ पर कारशेड का काम चल रहा है। आपको यहाँ से प्रवीण से कहूँगा कि वो यहाँ की तस्वीर दिखाएं। कारशेड, मेट्रो कारशेड का मानकुर के पास का ये किस तरह प्रोजेक्ट का काम चालू है। कई सालों से ये प्रोजेक्ट का काम चल रहा है। इस वक्त काम बड़ी तेज़ी में है क्योंकि अधिकारियों के आंख पे पट्टी बनी हुई, उस कार्य के बीच में जो भी आ रहा है उसको तोड़ दिया जा रहा है, निस्तनाबूद करके आगे का जो प्रोजेक्ट है उसके ऊपर काम करने की कोशिश की जा रही है। और हमारे साथ कुछ लोग हैं, उनसे जानने की कोशिश करेंगे। सबसे पहले तो मैं आपका नाम जानना चाहूँगा ना। दयानंद शेवाळे माझं नाव. देवानंद साहेब, काय सांगणार आहे आता मानपूरची जी अवस्था आहे, महाराष्ट्र नगरची जी अवस्था आहे, काय सांगणार, याचा जबाबदार कोण आहे? मानपूरमध्ये जे विकासाच्या नावाखाली जे दडपशाहीने दंडुकशाही चाललेली आहे त्याचा पहिल्यांदा आम्ही निषेध करतो. एक शौचालय म्हटलं की पहिल्यांदा त्याची गरज महिलांना आणि पुरुषांना, लहान मुलांना सगळ्यांनाच भासते, पण महिलांना जास्त अडचण होते. शौचालय एक उभा असलेलं दुसरी पर्याय व्यवस्था न करता डायरेक्टली शौचालय तोडणे म्हणजे ही दडपशाहीने दंडुकशाहीच आहे. आणि भाजप सरकार आणि शिंदे सरकार ह्याच्यापेक्षा दुसरं काही करू शकत नाही, कारण सध्या लोकशाही संपलेली आहे असं आम्हाला ह्या शौचालय तोडल्यानंतर किंवा इथल्या ज्या गैरसोयी महाराष्ट्र नगरमध्ये चाललेल्या आहेत त्याच्यामुळं स्पष्टपणे आमच्या डोळ्यात दिसतं की ही लोकशाही संपलेलं आहे, दडपशाहीने दंडुकशाही आलेली आहे. हे कारशेडचं जे काम चालू आहे, आम्हाला विकास पाहिजे लोकांना, पण लोकांचा बळी घेऊन जर का विकास जर का करत असाल तर आम्हाला तो विकास काय कामाचा? आमच्या लोकांचा जर का बळी जात असेल इथं व एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या गाड्यांची वाहनाची ये जा होते, ह्या कारशेड असो किंवा सिरके कंस्ट्रक्शनचं दुसरं एक कामाचं कारशेड आहे त्याचं असो, त्यांना इथून मोठ्या वाहनांना ये जा करण्यासाठी हा रोड नाहीच आहे. मुळात तिकडून दुसरा रोड त्यांना पर्यायी रस्ता दिला असता, जबरदस्तीने इकडून येतात. बाकी प्रशासनाला हे दिसत नाही आहे का? बाकी येऊन इथं RTOचे हवालदार पाठवून पार्किंग लागलेल्या गाड्यांना 10,000 15,000 रिक्षावाल्यांना फाईन मारून गेले. ह्यांच्या डोळ्यात का माती गेलेली आहे की काय ते कळत नाही आहे की ये जा एवढं वर्ष ही मोठी वाहने ये जा करतात हे त्यांना दिसत नाही आहे का? हा माझा एक शौचालयाचं जे काम चालू आहे, महानगरपालिकेचे आयुक्तापासून उपायुक्तापासून सगळेजण आज 8 दिवस तोडल्यापासून रोज टोलवाटोलवी करत आहेत. लोकांची जीवाची पूर्णपणे ते खेळत आहेत. त्या दिवशी त्या महिलाचा जीव 100% गेला होती. ती महिला सावध राहिली, बेसावधपणे आतमध्ये ते बाथरूममध्ये होती. ती सावध होऊन बाहेर पळत गेली म्हणून तिचा जीव वाचल्यानंतर त्या दिवशी तिचा जीव धोक्यातच होता. म्हणजे तुम्ही एवढ्या दडपशाहीनं काम करायला लागलात, दंडुकशाहीनं, हे आम्हाला मान्य बिलकुल नाही. याच्या पाठीमागे कोणाच्या मोठ्या नेत्याचे हात आहे का? 100% असणार, त्याच्याशिवाय एवढं यांना बळ येणारच नाही. आम्ही कुठे प्रत्येक दरवाजे आम्ही ठोठावतो शाखा प्रमुखाच्या माध्यमातून. स्वतः शाखा प्रमुख MMRD असो, महानगरपालिका असो, कलेक्टर असो, प्रत्येक ठिकाणी पत्रव्यवहार करून त्या दरवाजाला जातात आणि न्याय मागतात आणि त्यांना तिथं डावललं जातं, न्याय मिळत नाही. ही दंडुकशाही दडपशाहीच आहे. 100% तुमच्या डोक्यावरती कुणाचा तरी हात आहे म्हणूनच करताय. अच्छा, शाखा प्रमुख हे पण सांगितलं की इथं मोठं भाई लोक, गुंडे लोकांचं राज आहे आणि त्यांचे जे पोरं आहेत ते कामं करतायत. 100% त्यांचा बोलण्यामध्ये 100% तथ्य आहेच. कारण
पहिल्यांदा इथं महाराष्ट्र नगरच्या लोकांना जनतेना भूलपाताला पहिल्यांदाच बळे पडले 2 वेळा ते. आता इथून पुढं ते सतर्कत राहतील 100%. लोकांना रोजगारांना तरुणांना पहिल्यांदा सांगण्यात आलं की आम्ही असा प्रोजेक्ट घेऊन येतो आहे आणि स्थानिकांना पहिल्यांदा प्राधान्य देऊ नोकरीमध्ये, रोजगारामध्ये किंवा व्यवसायामध्ये छोट्या. पण असं काही झालं नाही आहे. महाराष्ट्र नगरमध्ये एक दोन त्यांचीच माणसं, 1-2 ते 3 त्यांची स्वतःची माणसं जी त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारी, ती सोडून महाराष्ट्र नगरच्या कुठल्या युवकाला किंवा युवतीला किंवा कुणालाच रोजगार किंवा नोकरी मिळालेली नाही. हे फक्त पहिल्यांदा भूलपाताला सगळी बळी पडली आणि त्याच्यानंतर लोकांना आता कळालं की बाबा हे फक्त खोटं बोलतात आणि रेटून बोलतात. त्याच्यामुळं त्यांचा विश्वास पूर्ण उडालेला आहे. आता त्याच्याबद्दल आम्हाला काय आता चर्चा करायची गरजच नाही आहे, कारण इथून पुढं ते इथून दिसणारच नाही आहेत, ते गायब होणार आहेत. बरोबर आहे, कारण काय इथलं लोकांची मोठी समस्या आहे आणि ह्या समस्यावरती कामं कोण करणार आहे. आणि मानपूर महाराष्ट्र नगर जे आहेत ह्या एरियाचा फक्त वापर तात्पुरता चुनावासाठी वोटिंगसाठी लोकांची वापर करतात आणि नंतर लोकांचे जे कामं आहेत ते नेता भूलून जाते, विसरून जाते. इसके आगे देखना ये है कि किस तरह यहाँ पर का विकास की गंगा बहेगी या किस तरह यहाँ पर काम होगा. लेकिन बार बार स्थानिक लोगों को ही तकलीफ दिया जा रहा है. आवाजवन की बात हो या काम की बात हो या शौचालय की बात हो या ओपन जिम की बात हो या रोड की बात हो या रास्ते की बात हो, क्योंकि नोटिस तोड़ा गया है. ये बिना नोटिस तोड़ा गया है. नोटिस कोई भी दिया गया नहीं है. महाराष्ट्र नगर का जो विकास है आज जो भी हुआ है, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इनके माध्यम से हुआ है आज 25 साल में. श्रेय तो कोई और ले रहा है. वो सिरे लेने भाग गए, वो लोग सिरे लेने वाले अपने स्वार्थ के लिए ईडी के डर से वो भाग गए अभी उधर. समझ में, उन्होंने कुछ इधर विकास नहीं किया, इन्हें भकास करके रखा वापस. अभी ये प्रोजेक्ट ला के बोलते उन्होंने अपना खोखा लिया, सब लिया, अपने खुश हो गए. वो उनका फैमिली बड़ा किया खोखा लिया आपने, लेकिन गरीब लोग इधर रस्ते पे आज गरीब लोग भूखे मर रहे इधर. उनकी तरफ कोई ध्यान नहीं दे रहा है. जो शिवसेना ने इनको बड़ा किया है, शिवसेना पक्ष प्रमुख हमारे उद्धव साहब के मेहरबानी से ये लोग बड़े बन गए. उनके आशीर्वाद से बड़े बने ये लोग. लेकिन वो लोग ने उनसे भी गद्दारी की और ये महाराष्ट्र नगर का पूरा देखो कैसा हालत करके रखा है लोग ने विकास के नाम पे. चलिए कुछ और तस्वीर यहाँ की दिखाऊंगा. किस तरह छोटे छोटे बच्चे इस छोटे छोटे रोड का इस्तेमाल करते हैं, स्कूल आवाजावन करते हैं और बड़ी गाड़ियों को यहाँ पर चलाया जा रहा है इलीगल तरीके से. काय सांगणार काय हरकत नहीं. के अलावा कोई भी हेवी गाड़ी को परमिशन नहीं है. स्कूल की बस के अलावा कोई भी अंदर गाड़ी, वो दूसरा पर्यायी रास्ता है, उसी रास्ते से जाना चाहिए. ये रास्ता बच्चे बूढ़े सब ये रास्ते पे चलते हैं. इनको यहाँ से परमिशन नहीं है गाड़ी की कोई भी आवक जावक करने की, बड़े गाड़ी की. चलिए देखते हैं कि ये सब मसले पर कब तक MMRD अपनी आँख खोलती है, मुंबई महानगर पालिका के अधिकारी अपनी आँख खोलते हैं और कार्रवाई करते हैं. चलिए कुछ और तस्वीर यहाँ की दिखाएंगे कि मानपुर की भी हालत क्या है, क्योंकि यहाँ पे जो लोग रहते हैं ना उन्हें भेड़ बकरियों की तरह गिनती किया जाता है. क्योंकि यहाँ पर जिस तरह गंदगी का साम्राज्य है, जिस तरह यहाँ पर रोड पे बड़े बड़े खड्डे हैं, धूल मट्टी उड़ रही है, तो यहाँ के जो स्थानिक है क्या वो यहाँ के इंसान नहीं है, क्या वो वोटर नहीं है, क्या वो नेताओं को वोट नहीं करते हैं, क्या वो सांसद नहीं चुनते, विधायक नहीं चुनते, नगर सेवक नहीं चुनते. MMRD आयुक्तों को भी लेटर दिया हूँ मैं. लेटर तो ऐसे बहुत देते हैं, इस पर सुनवाई किया. और हर टाइम लेटर देता हूँ. महापालिका आयुक्तों को भी लेटर, सहायक आयुक्तों को भी लेटर पत्र व्यवहार किया. पोलीस लेटर दिलं पण ह्याच्यावरती कारवाई काही काय. कारवाई नाही झाली. उलट अनेक त्रासाचं काम चालू केलं. ते लेटर दिल्यानंतर हे परत हे घाणीचं साम्राज्य तयार करून ठेवलं. आता तुम्ही स्वतः बघितलं किती घाण आहे इथं, किती रस्त्याची दुरावस्था आहे. हे सगळं वाट लावून ठेवली आणि हे रोज सांगतात की आम्ही करून देतो. कंप्लेंट करतायत तुमच्यावरती, नंतर FIR होणार कुठल्या विषयामध्ये. लोकांसाठी मी अनेक वेळा याच्यासाठी गेलेलो पोलिटिशियनच्या आणि पोलिसांचं नेहमी सहकार्य. हां नाही केलं तरी चालेल. मी लोकांसाठी माझं स्वतःचं बलिदान देईल. मी आयुष्यभर लोकांची सेवाच करतो आणि करत राहील आणि मरेपर्यंत करत राहणार. त्यामुळे मला कोणी दाबायचा प्रयत्न केला. चलिए मैं बता दूं आपको, कोई किसी नेताओं को ये ना मतलब उनके दिल में ये ना हो कि मैं बार बार मानपुर की तस्वीर दिखाता हूँ, टिकेकर जी की न्यूज़ दिखाता हूँ, तो ऐसा कुछ सोचे नहीं. मेरा काम है, पब्लिक की समस्या है वो दिखाना मेरा कर्तव्य है. कोई नेता अपने दिल पे ना ले या अपने व्यक्तिगत रूप से अपने ऊपर ना ले कि हम लोग उनको टारगेट कर रहे हैं या उनके ऊपर स्टोरी बना रहे हैं. नहीं है, पब्लिक ने बुलाया, शाखा प्रमुख ने बुलाया, इसलिए हम लोग मानपुर में यहाँ पर आए.
कि बच्चों के लिए ये ओपन जिम यहाँ पर लगाया गया था और इस ओपन जिम की हालत क्या है ये भी आप देख सकते हैं। इस ओपन जिम को, इस मशीन को, इस स्ट्रक्चर को फिर से कहीं दूसरे जगह पे लगाया जा सकता था, लेकिन महानगर पालिका का या MMRDA का पैसा किस तरह बर्बाद किया जा रहा है ये उसका पुख्ता और लाइव तस्वीर आप CNU चैनल के माध्यम से देख रहे हैं। यहाँ के जो स्थानीय शाखा प्रमुख है किशन टिकेकर, उन्होंने कंप्लेन किया है MMRDA को, मुंबई महानगर पालिका को, क्योंकि शौचालय तोड़ दिया है। तो यहाँ की जो स्थानिक महिला है वो शौच के लिए कहाँ जाएंगे। माझी मुंबई माझं घर, किंग्स माय होम, सायन सोनाबट्टी इथे सुरू आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा। आज नाही तर कधीच नाही। 41 लाखांपासून 64 लाखांपर्यंत सर्व करासहित। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।